विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी या विषयातील युनिट 1 मधील 1.1 पाहणार आहोत. टीनएजर्स प्रेयर म्हणजे किशोरवयीन मुलाची प्रार्थना. आता टीनएजर्स म्हणजे नक्की काय? तर ज्या मुलांचं वय 13 ते 19 या दरम्यान असतं त्या मुलांना टीनएजर्स असं म्हणतात. टीनएजर्सच का म्हणायचं? तर इंग्रजीमध्ये ज्यावेळेस आपण 13 ते 19 या अंकांचे स्पेलिंग लिहितो त्या अंकांच्या स्पेलिंगच्या शेवटी टीन हा शब्द जोडलेला असतो, TEEN. म्हणून या वयोगटातील मुलांना टीनएजर्स असं म्हणतात. आता या टीनएजर्सची ही प्रार्थना किंवा प्रेयर आहे. सुरुवातीला आपण या कवितेमध्ये दिलेले जे चिटचट आहे ते पूर्ण करूयात. तर पहा, या चिटचटमध्ये आपल्याला सुरुवातीला पहिला प्रश्न देण्यात आला आहे. फॉर्म अ ग्रुप ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. 5 ते 6 जणांचा एक ग्रुप बनवा आणि त्यावरती चर्चा करा. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू इच ऑफ द फॉलोइंग. आणि पुढे काही पॉईंट्स देण्यात आलेले आहेत. एक 6 पॉईंट दिलेले आहेत. त्याला तुम्हाला रेटिंग द्यायचे. रेटिंग म्हणजेच तुम्हाला गुण द्यायचे की ठीक आहे, आपण त्या गोष्टीला आपण कितपत महत्त्व देतो, या पद्धतीने त्याला तुम्हाला रेटिंग द्यायचं आहे. आता रेटिंग देताना तुम्ही काय विचार करायचा आहे बघा. त्यांनी एक प्रश्न तिथं देण्यात आले. त्यांनी एक विचारलं आपल्याला या ठिकाणी, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही सामान्यतः काय करता? पहिला ऑप्शन त्यांनी दिलं आहे आपल्याला, कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. आपण वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घेतो. आपल्या घरातील जी मोठी लोक आहेत त्यांचा आपण सल्ला घेतो. तर मी या ठिकाणी त्याला 4 रेटिंग दिलेलं आहे. बी, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. मित्रांना आपण सल्ला विचारणार आहोत, तर त्यासाठी 3 गुणधन देण्यात आलेले. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाला आपण प्रार्थना करायची की मला याबाबत थोडंसं मार्गदर्शन कर. त्यालाही आपण 3 रेटिंग देण्यात आलेली. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही रेटिंग देऊ शकता. म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या गोष्टीला आधी प्रेफरन्स देणार आहात त्याला जास्त रेटिंग द्या आणि ज्याला कमी तुम्ही महत्त्व देणार आहात त्याला कमी रेटिंग द्या. पुढचं बघा, डी पॉईंट आला आहे, थिंक डीपली इन सायलन्स. तुम्ही आत्मचिंतन करा. स्वतःचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही स्वतः विचार कराल. तर त्यासाठी मी 5 म्हणजे पूर्ण गुण दिले आहेत. कारण शक्यतो आपण आपल्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आपण थोडंसं आत्मचिंतन जास्त करू. पुढं, आज युअर टीचर फॉर हेल्प. तुम्ही तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारू शकता. तर त्यासाठी मी 4 रेटिंग दिलेले आहे. टॉस अ कॉइन टू डिसाईड. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण छापाकाटा करून घेतो, पण आपण प्रत्येक वेळी छापाकाटा करून घेतो असंही नाही आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हे छापाकाटा करून आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी त्याला रेटिंग 1च दिलेलं आहे. पाहूयात प्रश्न दुसरा. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or think object. या कवितेमध्ये बऱ्याचदा कवी हा अशा वस्तूंशी किंवा अशा लोकांशी किंवा अशा वस्तूंशी बोलतोय की ज्या आत्ता समोर नाही आहेत किंवा त्या अस्तित्वात नाही आहेत, अशा व्यक्तींशी तो बोलतोय. उदाहरणार्थ जमीन, घर, भिंत वगैरे याच्याशी आपण निर्जीव वस्तूंशी ज्यावेळेस बोलत असतो, त्या सजीव आहेत असं कन्सिडर करून त्यांच्याशी बोलत असतो त्यावेळेस त्याला आपण ॲपॉस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो किंवा अलंकार, भाषेचा अलंकार ॲपॉस्ट्रॉफ असं त्याला आपण म्हणतो. तर त्यांनी काही ॲपॉस्ट्रॉफची उदाहरणं आपल्याला इथं सोडवायला दिलेली आहेत. Now complete the following creating examples of apostrophe of your own.
पहिलं काय देण्यात आलेलं आहे बघा, ओ लाईफ हाव. तर मी पुढं वाक्य कंप्लीट केलं आहे, ओ लाईफ हाव वंडरफुल यू आर. दुसरं वाक्य देण्यात आलेलं आहे, डिअर गॉड प्लीज हेल्प मी इन एक्झाम. आता पहा, लाईफ, गॉड, बुक, एक्झाम, स्काय या अशा गोष्टी आहेत की त्या निर्जीव आहेत, तर त्या सजीव आहेत असं आपण गृहीत धरून आपण त्यांच्याशी बोलतोय. म्हणून या ठिकाणी किंवा या वाक्यांमध्ये ॲपॉस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच आहे किंवा हा भाषेचा अलंकार आहे. पुढं, बुक्स यू आर माय ट्रू फ्रेंड. एक्झाम आय विश यू कुड व्हेरी इझी. ओ यू ब्युटिफुल स्काय यू आर टू वास्ट. तर अशा रीतीने मी काय केलेलं आहे, ही वाक्य पूर्ण केलेली आहेत. तुम्ही या व्यतिरिक्त कोणतीही वाक्य यामध्ये टाकू शकता आणि ही वाक्य पूर्ण करू शकता. तर पाहूयात कविता अ टीनएजर्स प्रेयर, एका किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची प्रार्थना. पहा, पहिल्या स्टांजामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ईच डे ब्रिंग अ न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो. बरोबर, नवीन सुरुवात, बिगिनिंग याचा अर्थ काय होतोय, नवीन सुरुवात. डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. पहा, प्रत्येक नवीन दिवशी किंवा ज्यावेळेस नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे त्यावेळेस मला जो भविष्याचा मार्ग निवडायचा आहे त्याबद्दल जो निर्णय घ्यायचा आहे तो मलाच घ्यायचा आहे. पहा, कवी काय म्हणतोय की जो लहान मुलगा आहे, म्हणजे कवी या ठिकाणी त्या लहान मुलाच्या वतीने बोलतोय. तर तो लहान मुलगा देवाकडे प्रार्थना करतोय की प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात होते आणि त्या दिवशी मला भविष्यात जो मार्ग निवडायचा आहे त्याबद्दलचा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे किंवा घ्यायचा आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress, तर हा मुलगा देवाला म्हणतोय की आयुष्याचा रस्ता जो मला निवडायचा आहे तो एकतर यशाकडे घेऊन जाणार आहे किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड, एका अंधकारमय रस्त्याकडे किंवा खूप त्रास, चिंता, अपयश या रस्त्याकडे तो घेऊन जाणार असणार आहे. म्हणजे मला जो रस्ता निवडायचा आहे तो एकतर यशाकडे जाईल किंवा अपयशाकडे जाऊ शकतो. पुढं काय सांगितलंय पहा, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. हे देवा, कृपा करून माझे डोळे उघडे ठेव. दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मी स्पष्ट पाहू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्या पाठीमागे असाच खंबीर उभा राहा, जेणेकरून मला सत्य काय आहे हे मला समजेल आणि माझ्यातील काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील किंवा माझ्यातील चांगल्या गोष्टींचा मला बोध होईल किंवा मला त्या समजतील. यासाठी मला तू मदत कर. पुढं काय सांगण्यात आलेलं आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. आणि हे देवा, मला अजून एक अशी मदत कर की काही गोष्टींना मला नो म्हणायला शिकव, की काही गोष्टींना नकार द्यायला मला शिकव. आता केव्हा नकार द्यायचा आहे किंवा केव्हा नकार द्यायला शिकवायचं आहे, वेन टेम्पटेशन कम्स माय वे. आता टेम्पटेशन याचा अर्थ काय होतोय, तर मोह किंवा आमिष. ज्यावेळेस माझ्या रस्त्यामध्ये किंवा माझ्या मार्गामध्ये असं काही मोह येतील, आमिष येतील, जिकडं मी काय होईल, डायवर्ट होईल किंवा मी तिकडे ओढला जाईल, त्यावेळी मला नो म्हणण्याची ताकद दे किंवा त्याला नकार देण्यासाठी मला थोडीशी मदत कर. ओके, पुढं काय सांगण्यात आलेलं आहे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट
फॉर लाईफ इच डे. आणि पुढे यशाकडे मार्गक्रमण करताना माझी बॉडी किंवा माझे शरीर हे तंदुरुस्त ठेव, फिट ठेव. प्रत्येक दिवशी मला एक नवं चैतन्य लाभू देत, जेणेकरून मी माझ्या यशाकडे वाटचाल करीन. वेन माय टीनेज इयर आर ओव्हर, आणि ज्यावेळेस माझे एक किशोरवयीन वय संपेल, म्हणजे माझं 19 वय संपेल. आय नो दॅट आय विल सी, आणि त्यावेळेस मला माझ्याकडे पाहायला आवडेल. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि त्यावेळी मला किशोर वयाच्या शेवटी एक चांगलं समाधानी किंवा सर्वोत्तम आयुष्य जगलो, वाईट गुणांपासून मी दूर राहिलो, याचं समाधान मला त्यावेळेस वाटू दे. आणि या यशामध्ये किंवा या गोष्टींमध्ये मला परमेश्वराचं मार्गदर्शन लाभलं, याबद्दलचं समाधान मला त्यावेळेस वाटू दे. तर अशा रीतीने जे मॉर्से यांनी ही कविता ही किशोरवयीन मुलांच्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल ही त्यांनी लिहिलेली कविता आहे. तर अशा रीतीने आपली 1.1 ही टीनएजर्स प्रेयर ही कविता आपली पूर्ण झालेली आहे. आता त्या कवितेखाली दिलेला इंग्लिश वर्कशॉप हे आपण कंप्लीट करूया. तर प्रश्न पहिला काय दिला आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिलं काय सांगितलं आहे बघा, अकॉर्डिंग टू द पोएट. आता कवीच्या मते डॅश डॅश आर द ब्रॉक्ड बाय ईच न्यू डे. प्रत्येक नवीन दिवस काय घेऊन येतो? नवीन सुरुवात घेऊन येतो की न्यू एंडिंग? तर नवीन सुरुवात घेऊन येतो. दुसरा प्रश्न काय देण्यात आलेला आहे बघा, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. आपण असा एक मार्ग निवडला पाहिजे जो आपल्याला कुठे घेऊन जातो? ग्रेट डिस्ट्रेस का ग्रेट सक्सेस? म्हणजे चिंतेकडे किंवा अपयशाकडे घेऊन जातो की यशाकडे घेऊन जातो? तर उत्तर आहे ग्रेट सक्सेस. तिसरं बघा, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. कवी देवाकडे मदत मागतोय. कशासाठी मदत मागतोय? व्हॉट इज, माईट की राईट? माईट म्हणजे शक्यता आणि राईट म्हणजे खरं काय आहे ते. तर उत्तर काय आहे? खरं. म्हणजे जे खरं आहे, खरं ओळखण्यासाठी मला मदत कर. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनएज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. टीनएजर्स वय आहे हे खराब असेल की चांगलं असेल? तर बेस्ट असेल पाहिजे. प्रश्न दुसरा बघा काय देण्यात आला आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतून तुम्हाला रायमिंग वर्ड्स शोधायचे. आता हा प्रश्न तुम्ही कंप्लीट करा. प्रश्न तिसरा काय देण्यात आला आहे बघा, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. आता या कवितेची रायमिंग स्कीम काय आहे, म्हणजे ही कविता कशी आहे? ए बी बी आहे, ए बी सी डी आहे की ए बी सी बी आहे की ए बी बी ए आहे? तर यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? आता रायमिंग स्कीम कशी शोधायची? तर पहा, कवितेच्या शेवटी जे रायमिंग शब्द आलेले आहेत त्यावरून आपण शक्यतो काय करत असतो? रायमिंग स्कीम ओळखत असतो. पहा, आता या ठिकाणी न्यू बिगिनिंग, समजा आपण हा जो बिगिनिंग शब्द आहे त्याला आपण ए नाव देऊयात, ए मानूयात. मेक हा जो शेवटचा शब्द आहे त्याला आपण बी मानूयात. नंतर चूज या शब्दाला सी मानूयात. आता लक्षात घ्या, बिगिनिंग, मेक, चूज या तिन्ही शब्दांमध्ये कुठलाही रायमिंग वर्ड आलेला नाही. आता टेकला कोणता रायमिंग वर्ड आहे? मेक. आणि मेकला आपण काय मानलं आहे? बी. म्हणून टेकला पण काय म्हणणार आपण? बी.
आपली रायमिंग स्कीम काय झाली बघा, ABCB, बरोबर. दुसऱ्या स्टांजामध्ये बघूयात, लाईफ. समजा लाईफला आपण ए मानलं, लाईफ आणि सक्सेस यांच्यामध्ये रायमिंग स्कीम आहे का, नाही. म्हणून आपण याला परत काय म्हणायचं, बी. रोड, लाईफ, सक्सेस, रोड यांच्यामध्ये रायमिंग शब्द येतोय का, नाही येत. म्हणून आपण याला म्हणायचं सी. डिस्ट्रेस आणि सक्सेस यांचं रायमिंग स्कीम होतोय म्हणून डिस्ट्रेसला बी. अशा रीतीने ABCB. तर या कवितेमध्ये ABCB ही रायमिंग स्कीम आहे. पुढं, मॅच द लाईन्स इन अ कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. तर कॉलम ए आणि कॉलम बी यांच्यामध्ये योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता जोड्या लावताना तुम्हाला बी कॉलममध्ये फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेले आहेत, म्हणजेच भाषेचे अलंकार देण्यात आले, ते योग्य ठिकाणी आपल्याला लावायचे आहे. पहिलं काय देण्यात आलं बघा, डिसिजन आय मस्ट मेक. आता हे डिसिजन आय मस्ट मेक हे फिगर ऑफ स्पीच आहे इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे उलट. आता हे जे वाक्य जे बनवलेलं आहे, डिसिजन आय मस्ट मेक, तर हे वाक्य सरळ असतं तर कसं असतं, तर आय मस्ट मेक डिसिजन, बरोबर. मला माझा निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र एक कवितेमध्ये एक कविता व्यवस्थित वाटावी वाचताना किंवा थोडीशी लयबद्ध वाटावी म्हणून शब्दांमध्ये काही फेरबदल केलेले असतात किंवा वाक्यामध्ये थोडेसे फेरबदल झालेले असतात, त्यावेळेस इनव्हर्स हे फिगर ऑफ स्पीच असतं. नंतर दुसरं वाक्य देण्यात आले, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. आता या ठिकाणी कवी देवाशी बोलतोय जो अस्तित्वात नाहीये, बरोबर. तो सध्या त्याच्या समोर नाहीये, त्याचं अस्तित्व हे अदृश्य आहे. म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच होतो ॲपॉस्ट्रॉफ. ज्यावेळेस आपण अशा एखाद्या गोष्टीची किंवा वस्तूची बोलतो की जी अस्तित्वात नाहीये किंवा ती निर्जीव आहे, त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफ हा अलंकार होतो किंवा फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणून दुसऱ्याचं काय ऑप्शन येणार आहे, ए. तिसरं काय आलं बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड. याच्यामध्ये काय झालेलं आहे, ही ओळ वाचताना डीचा उच्चार सतत होतोय, डीचा उच्चार होतोय, पुनरुच्चार. ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड, डी हा जो लयबद्ध आवाज तयार होतोय, अशा वेळेस एलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच त्या ओळीमध्ये असतो. चौथं काय देण्यात आले, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. तर मिटाफोर देण्यात आलेले आहे. मिटाफोर याचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीची एका वेगळ्या शब्दात तुलना करणे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, इथं पहा रोड ऑफ लाईफ हा शब्द आलाय. रोड ऑफ लाईफ म्हणजे काय, आपल्या आयुष्याचा मार्ग. आता आयुष्याचा मार्ग म्हणजे आपल्यासमोर 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 200 किलोमीटर असा रोड आहे का, तर नाही. आयुष्याचा रस्ता किंवा आयुष्याचा मार्ग म्हणजे काय, एकतर यश किंवा अपयश, याला आपण काय म्हणतो, आयुष्याचा मार्ग किंवा आयुष्याचा रस्ता. याचं आपल्या आयुष्याचं कंपॅरिझन किंवा आपल्या आयुष्याची तुलना ही एका रस्त्याशी केलेली आहे, चुकीचा रस्ता किंवा बरोबर रस्ता याच्याशी केलेली आहे. म्हणून या ठिकाणी मिटाफोर हा फिगर ऑफ स्पीच येणार आहे. तर अशा रीतीने चौथा प्रश्न कंप्लीट झाला आपला. नंतर पाहूयात पाचवा प्रश्न, एलिमेंट्स ऑफ द प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू ग्रुप ॲक्टिव्हिटी. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की एखादा इंटरव्ह्यू घेताना त्याचं प्लॅनिंग कसं करतात, म्हणजे त्याचं फॉर्मॅट कसा असा पाहिजे, आपण कोणाचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, त्याचं स्ट्रक्चर, किती वेळ तो इंटरव्ह्यू घेणार आहोत, इंटरव्ह्यू घेताना कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, त्याचे नियम, अटी इत्यादींचा आपल्याला सुरुवातीला अभ्यास करावा लागणार आहे. टाईप्स ऑफ क्वेश्चन, येस नो क्वेश्चन और WH टाईप क्वेश्चन. आपण एखाद्याचा इंटरव्ह्यू घेताना येस नो प्रश्न किती विचारायचे, WH टाईपचे क्वेश्चन किती विचारायचे, याबद्दलच्या आधी प्लॅनिंग करायचं असते एखाद्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठीचं. ठीक आहे, तर याबद्दलचं प्लॅनिंगचं एक स्ट्रक्चर त्यांनी इथं दिलेलं आहे. ठीक आहे, ही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे, ती साधारणतः नाही दिली तरी चालेल. प्रश्न 6 काय दिलेला आहे आपल्याला,
प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू अँड सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. तुम्हाला असे 10 प्रश्न तयार करायला सांगितलेत की तुम्ही समजा एका टीनेजरचा म्हणजे एका किशोरवयीन मुलाचा किंवा मुलीचा इंटरव्ह्यू घेताय. समजा तो कुठेतरी कोणत्या तरी क्षेत्रामध्ये खूप यशस्वी झाला असेल आणि तुम्हाला त्याचा जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर असे 10 क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायचे आहेत. आता हे 10 क्वेश्चन तयार करताना तुम्ही पुढील फॉर्मॅटचा किंवा या चौकोनामध्ये दिलेल्या फॉर्मॅटचा तुम्हाला उपयोग करावा लागणार आहे. आता WH क्वेश्चन हा रायटिंग स्किलचा भाग आहे. मात्र बदललेल्या नवीन फॉर्मॅटमध्ये किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हे नाही आहेत, रायटिंग स्किलमध्ये येणार नाही आहेत. प्रश्न 7वा पहा. रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिशिएशन. आता तुम्हाला या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. आता ॲप्रिशिएशनसुद्धा बदललेल्या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्हाला 5 पॉईंटच कवर करायचे आहेत त्याच्यात. एक म्हणजे टायटल, पोएट कोणता आहे, त्याची रायमिंग स्कीम आणि सेंट्रल आयडिया. हे 5 पॉईंट तुम्हाला कवर करायचे. टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, थीम किंवा सेंट्रल आयडिया आणि फिगर ऑफ स्पीच. या 5 पॉईंट्स त्यामध्ये कवर करायचे. फेवरेट लाईन वगैरे हे काय झालेलं आहे, नवीन फॉर्मॅटमध्ये कट झालेले आहे. तर अशा रीतीने मी या ठिकाणी तुम्हाला या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहून दिलेलं आहे. टायटल काय आहे बघा, अ टीनेजर्स प्रेयर. पोएट कोण येतात, जे मोर्से. रायमिंग स्कीम आत्ता आपण पाहिलीच आहे, ABCB आहे. फेवरेट लाईन हे नाही सोडवलं तरी चालेल. तर सेंट्रल आयडिया या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेली आहे, ती लिहून घ्या. आणि यामध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत किंवा कोणते भाषेचे अलंकार आलेले आहेत. आत्ताच आपण मॅच द पेअरमध्ये या 4 अलंकाराचा अभ्यास केला. तर ही 4 अलंकार किंवा यातले कोणतेही 2 अलंकार या ठिकाणी लिहिले तरी चालतील. ॲप्रिशिएशन पूर्ण करायचं आहे. प्रश्न 8वा काय सांगितलं आहे बघा त्यांनी. कम्पेअर अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीन एज इयर. तुम्हाला ही अशीच एक कविता बनवायला त्यांनी सांगितलेली आहे की जे तुम्ही एखाद्या देवाकडे प्रार्थना करताय. तर या बेसिसवरती तुम्हाला ती कविता बनवायला सांगितली आहे. तर हा पण एक जनरल क्वेश्चन आहे, हा नाही लिहिला तरी चालेल. प्रश्न 9 काय बघा. लुक अराउंड इन युअर विक्सिनिटी, युअर फॅमिली, फ्रेंड, नेबर्स, क्लासमेट्स एक्सेट्रा अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स हू हॅव मेड अ नेम फॉर देमसेल्व्स बाय डुईंग समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी. तर तुमच्या आजूबाजूला असे काही व्यक्ती असतील ज्या किशोरवयीन आहेत, म्हणजे त्यांचं वय 19पेक्षा कमी आहे आणि ते कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये खूप सक्सेस झालेले आहेत किंवा त्यांनी यश मिळवलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती या टेबलमध्ये लिहायची आहे. तर पहिला टीनेजर ग्रुप त्यांनी दिला आहे फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोण आहे की ज्याने कमी वयामध्ये खूप काही केलं असेल किंवा काही यश मिळवले असेल, यश संपादन केलं असेल. आपण एक जस्ट जनरल असे क्वेश्चन सोडवायचा आहे हा. तर या ठिकाणी मी एक असंच नाव घेतलेलं आहे पहा, सचिन. कझन आहे, माझा चुलत भाऊ आहे सपोज. तर त्याने काय केलेलं आहे, परफॉर्म अँड ऑनेस्ट ॲक्ट बाय रिटर्निंग अ बॅग फुल ऑफ मनी. तर त्याने एक असं काम केलं, पैशाने भरलेली बॅग काय केली, माघारी दिली. म्हणजे त्याने एक प्रामाणिकपणा तिथं दाखवला. एक चांगली ॲक्टिव्हिटी त्याने, एक एक्स्ट्रॉर्डिनरी काम तिथं त्याने केलेलं आहे. दुसरा ग्रुप आहे फ्रेंड्स. तुमच्या मित्रा किंवा मैत्रिणींपैकी कोण असं आहे की त्याने एखादं एक्स्ट्रॉर्डिनरी काम केलेलं आहे. तर समजा मी इथं घेतलं आहे मनोज. त्याने काय काम केलं आहे, स्प्रेड अवेअरनेस रिगार्डिंग कीपिंग द सराउंडिंग क्लीन. तर त्याने असं काम केलेलं आहे की त्याने लोकांमध्ये जनजागृती केली आहे की आपला परिसर स्वच्छ असावा किंवा स्वच्छ ठेवण्याबाबतची त्याने जनजागृती केली. नंतर निग्बर्स, तुमचे शेजारी कोण आहेत. समजा मी तर उदाहरण घेतलं स्मिता. तिने काय केलं आहे, ओन द अवॉर्ड फॉर स्विमिंग ॲट द एज ऑफ 14. तिने पोहण्यामध्ये अवॉर्ड्स जिंकलेला आहे. क्लासमेट्स कोण आहे त्याचं नाव टाकायचं. समजा इथं मी मंदार घेतलं. इज ॲन एज टेनिस प्लेयर, ही हॅज ओन व्हेरियस टुर्नामेंट. तो एक टेनिस प्लेयर आहे, खूप असा चांगला उच्च प्रतीचा टेनिस प्लेयर आहे की त्याने बऱ्याचशा टुर्नामेंट पण त्याने जिंकलेल्या आहे.
तर अशा रीतीने आपला 1.1 हा पूर्ण झालेला आहे. तर ही कविता आणि या खाली दिलेले वर्कशॉप तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे. आज आपण इथंच थांबूयात. पुढील भागामध्ये आपण 1.2 पाहणार आहोत. धन्यवाद.